प्रत्येक घासामध्ये गोव्याची ओळख खास. सोलकढी भात किसमूर करीचा सुवास. हीच आहे गोव्याच्या खाद्य संस्कृतीची खरी आस. बांगडा थाळी म्हणजे परंपरेचा आवाज. फास्ट फूडच्या दुनियेत ही थाळी उठून दिसते. गोव्याच्या परंपरेला जगभर नेऊन पोहोचवते. हे फक्त जेवण नाही तर एक प्रवास आहे. संस्कृती, निसर्ग आणि प्रेमाचा साक्षात्कार आहे. समुद्र, खाडी आणि शेतांची आठवण एकत्र घेऊन येते. बांगडा थाळी म्हणून हृदयात घर करते. जगभर कुठेही गेलं तरी मन परत येतं, कारण बांगडा थाळीचं नातं हृदयाशी घट्ट राहतं. प्रत्येक घासात भूतकाळाचा ठसा उमटतो. गोवा आपल्या जिभेवर पुन्हा जन्म घेतो. प्रत्येक घासात भूतकाळाचा ठसा उमटतो. गोवा आपल्या जिभेवर पुन्हा जन्म घेतो. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण करणार आहोत गोव्यातील एक अशी थाळी जी प्रत्येक सी फूड प्रेमीचं मन जिंकून घेते, आणि ती म्हणजे बांगडा थाळी. ही थाळी केवळ जेवण नाही तर गोव्याच्या परंपरेची, खेड्याच्या मच्छीमार जीवनाची आणि घराघरातल्या स्वयंपाक कलेची एक अनोखी चव आहे. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया बांगडा थाळी मागचा इतिहास आणि त्याचे काही किस्से. मित्रांनो, गोव्याची जगप्रसिद्ध बांगडा थाळी हा फक्त एक खाद्य पदार्थ नाही तर गोव्याचा इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा मिलाफ आहे. तिचा उगम पाहिला तर अनेक दिलचस्प गोष्टी समोर येतात. सुरुवातीला गोवा हा समुद्रावर अवलंबून असलेला प्रदेश होता. मच्छीमारी ही केवळ व्यवसाय नव्हती तर जीवन पद्धतीचा एक भाग होती. समुद्रातून सहज उपलब्ध होणारा चविष्ट आणि पौष्टिक असा बांगडा हा मासा गोव्याच्या जेवणातील प्रमुख घटक बनला. पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये लोक भात शेती करत असत आणि भाताबरोबर मासळी हा रोजच्या ताटाचा अविभाज्य भाग होता. तिथेच उगम झाला बांगडा थाळीचा. उकडलेला भात, ताज्या बांगड्याची करी, तिखट मसालेदार तळलेला बांगडा, त्याचबरोबर तोंडी लावायला आंब्याचं तोड, लोणचं, पापड आणि कोकमाचं सोलकढी. मसाले घडवले स्थानिक मसाल्यांमधून हळद, मिरची, कोकम, नारळ आणि धणे यांचा वापर करून. हळूहळू बांगडा थाळी ही फक्त घरगुती जेवणापुरती मर्यादित राहिली नाही तर ती गोव्याच्या खानपान संस्कृतीची ओळख बनली. बाजारपेठेत, खानावळीमध्ये आणि नंतर पर्यटनामुळे हॉटेलमध्येही ही थाळी लोकप्रिय झाली. पर्यटकांना गोव्याचा अस्सल स्वाद घ्यायचा असेल तर बांगडा थाळी ही पहिला पर्याय ठरली. आज बांगडा थाळी ही गोव्याची जागतिक ओळख झाली आहे. तिच्या उगमात आहे समुद्राचा वारसा, शेतकऱ्यांचा भात, कोकणी मसाल्यांची चव आणि गोवेकरांची परंपरा मिसळलेली आहे. मित्रांनो, पारंपरिक बांगडा थाळी समोर आली की ती फक्त जेवण राहत नाही तर आपल्याला गोव्याचा समुद्र, खाड्या आणि हिरवाईच्या वारशाची थेट आठवण करून देते. हा मासा गोव्याच्या समुद्रात, खाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. सकाळी लवकर मच्छीमार समुद्रावर जाळी टाकतात तेव्हा सर्वाधिक प्रमाणात बांगडा सापडतो. त्यामुळे बांगडा हा गोव्याच्या किनारपट्टीशी जोडलेला एक जिवंत दुवा आहे. भात गोव्याच्या हिरव्या शेतांमधून आलेला, मान्सूनच्या पावसाने भिजलेल्या, धरणी मातीत पिकलेला हा तांदूळ गोव्याच्या हिरवाईचा प्रतिनिधी आहे. बांगडा थाळीतील उकड भात खाताना आपल्याला पावसाळ्यात डोलणाऱ्या शेताची आठवण होते. यात नारळाचं दूध, कोकमाची आंबटसर चव आणि लाल मिरचीचा तिखटपणा असतो. हे सर्व घटक गोव्याच्या निसर्ग संपन्नतेतून आलेले आहेत. कोकमाची झाडं, मिरचीच्या बागा आणि नारळांची उंच झाडं हे सगळं करीच्या एका घासात जणू अनुभवायला मिळतं. सोबतीला दिलेली सोलकढी हे आपल्याला गोव्याच्या घराघरातल्या आदरातिथ्याची आणि साधेपणाची आठवण करून देतात. थोडक्यात, पारंपरिक बांगडा थाळी खाताना आपण केवळ जेवत नाही तर गोव्याचा समुद्र, खाडी, हिरवाई आणि गावाकडच्या चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव जिभेवर उतरतो. ती थाळी आपल्याला सांगते हा आहे गोव्याचा खरा स्वाद, जो निसर्ग, संस्कृती आणि परंपरेतून जन्माला आला आहे. मित्रांनो, गोव्याची बांगडा थाळी ही केवळ खाद्य संस्कृती नाही तर ती आजच्या गोव्याच्या पर्यटनाची वेगळी ब्रँडिंग बनली आहे.
जगभरातून येणारे पर्यटक गोव्यात येतात. ते केवळ समुद्र किनारे, किल्ले आणि निसर्ग सौंदर्य पाहायला नाही, तर गोव्याचा अस्सल स्वाद अनुभवायला. त्या स्वादाची खरी ओळख मिळते ती बांगडा थाळीमुळे. ही थाळी गोव्याची लोकल ब्रँडिंग झाली आहे. जशी पिझ्झा म्हटलं की इटलीची आठवण येते, सुशी म्हटलं की जपानची, तशीच बांगडा थाळी म्हटलं की गोव्याची. हेच तिचं वैश्विक स्थान आहे. थोडक्यात बांगडा थाळीने गोव्याला खाद्य संस्कृतीतून पर्यटनासाठी वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ती फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर गोव्याच्या ब्रँडिंगसाठी एक जिवंत प्रतीक ठरली आहे. मित्रांनो, आजच्या फास्ट फूडच्या युगात जिथे पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि शॉर्टकट खाण्याचे पदार्थ तरुणाईला मोहवतात, तिथेही गोव्याची बांगडा थाळी आपली परंपरा, ओळख आणि लोकप्रियता टिकवून आहे. हे काही केवळ भावनिक कारणांमुळे नाही, तर त्यामागे ठोस सांस्कृतिक आणि पर्यटनाशी निगडीत कारण आहे. सर्वप्रथम बांगडा थाळी ही गोवेकरांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. उकडीचा भात, कोकमाची सोलकढी, ताज्या बांगड्याची करी आणि तळलेला बांगडा हे फक्त जेवण नसून घराघरातील परंपरेचा वारसा आहे. फास्ट फूड मध्ये हा वारसा नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर तिचं महत्व कधीही कमी झालं नाही. दुसरा म्हणजे बांगडा थाळी ही आरोग्यदायी पर्याय आहे. नारळ, कोकम, ताजे मसाले, उकडलेला भात हे सगळं पदार्थ नैसर्गिक, पौष्टिक आणि पचायला हलके आहेत. त्यामुळे फास्ट फूडच्या तुलनेत ती आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचं अनेकांनी अधोरेखित केलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या फास्ट फूडच्या स्पर्धेतही बांगडा थाळीने गोव्याच्या ओळखीला आधार दिला आहे. कारण ती परंपरा, आरोग्य, निसर्ग आणि पर्यटन यांचं अनोखं मिश्रण आहे. याच मिश्रणामुळे ती गोव्याची जागतिक स्तरावर वेगळी खाद्य ओळख बनली आहे. गोव्याच्या प्रत्येक घरात बांगडा थाळी ही फक्त एक जेवणाची थाळी नाही, तर ती आजी, आई हातच्या प्रेमाचा आणि परंपरेचा वारसा आहे. या थाळीचा प्रत्येक घास माणसाला पोटभर जेवणासोबतच आपुलकीची ऊब आणि घराची चव देतो. ही थाळी खाल्ल्यावर फक्त भूक भागत नाही, तर घराच्या चुलीभोवती जमून बसण्याचा, आपुलकीने गप्पा मारण्याचा अनुभव मिळायचा. याच क्षणातून हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतो. आजच्या तरुण पिढीला फास्ट फूड मोहवतो, पण जेव्हा ते गावाकडे गेले की आईच्या हातची बांगडा थाळी खाल्ल्यावर त्यांना जाणवतं, हा आहे आपल्या गोव्याचा खरा स्वाद, जो कुठेही मिळणार नाही. थोडक्यात बांगडा थाळीचा अनुभव हा केवळ जेवणापुरता मर्यादित नसून प्रेम, आपुलकी आणि संस्कृतीचं जिवंत रूप आहे. म्हणूनच हा वारसा आजही घराघरातून पुढच्या पिढ्यांकडे पोहोचतो. आजीच्या हातून आईकडे आणि आईच्या हातून लेकरांकडे. बांगडा थाळी म्हणजे समुद्राच्या लाटांचा स्वाद आणि गोव्याच्या चुलीचा गंध एकाच ताटात मिळालेला अनुभव. गोव्याच्या प्रत्येक घरी बांगडा थाळी ही फक्त जेवण नाही, तर परंपरेचा जपलेला खजिना आहे. बांगडा थाळी हा गोव्याचा असा वारसा आहे, जो पोटभर जेवायला लावतो आणि मनभर आठवणी देतो. बांगडा थाळी ही गोव्याची फक्त खाद्य संस्कृती नाही, तर पर्यटकांसाठी गोव्याच्या आत्म्याचा पहिला घास आहे. गोव्यातील प्रत्येक खेड, प्रत्येक घर आणि प्रत्येक उत्सव बांगडा थाळीशिवाय अपूर्ण आहे. बांगडा थाळी ही गोव्याच्या निसर्ग, समुद्र आणि संस्कृतीचा एका ताटात रंगवलेला सुंदर संगम आहे. बांगडा थाळी ही गोव्याच्या निसर्ग, समृद्ध आणि संस्कृतीचा एका ताटात रंगवलेला सुंदर संगम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.